महाराजाचे भजन मग महाराजांनी सांगितलं तर आपण काऊन नाही करायचं? मग महाराज आपलं तर प्रचार करा म्हणते. त्या तुकडोजी महाराजांना आम्हाला बुद्धी आपले जगन्नाथ महाराज अवलिया पुरुष विदेही पुरुष आहे ना का नाही आहे ना? मग आता तेजापूरले त्याची बहीण गेली कायले 2 नारळ घेतले आणि जगन्नाथ महाराजाच्या भेटीला गेले. जगन्नाथ महाराज अवलिया पुरुष होते विदेही पुरुष होते त्यांना सर्व माहित होतं पण लोकांना कळत नव्हतं. लोक म्हणे नाताचा नात हो असा कोणी म्हणे वेडा पिसा म्हणत होते. थांबा वाजवा रे घाई नका करत. तर मग वेडा पिसा होता. महाराज कसे होते? वेडे पिसे होते. कोणी म्हणाले बयाळ आहे जगण्या या बयाळ आहे. परंतु जेव्हा त्याचे शब्द अनमोल ठरत गेले तेव्हा त्या जगन्नाथ महाराजांवर विश्वास ठेवत गेले लोक. बघा आपल्याला चमत्कार दाखवल्याशिवाय आपण काही कोणावर विश्वास नाही ठेवत. आजकालचे बंधू भावावर जास्त विश्वास ठेवतो. मग पंचपक्वानाची पूजा करा त्याच्यात माळ घाला पण गर्यात नका घाला. गर्यात घाला तर घाला कोंबड्याचे सोले कोंबडं खा बकरं खा अर्धा भाग कापा. देवेली आता बकरी देते कोंबडी देते. मग लग्न झाले ना हे काही म्हणे आले तुम्ही देवादेवी नाही केली ना म्हणे तुया पाहिजे पुरीच्या संसारामध्ये काही ना काही होते म्हणे. उलटच झालं भाऊ उलटच झालं. मी म्हणलं स्टेजवर गेली म्हणून मग म्हणलं नाही तर हे उलट झालं का म्हणलं माझ्या संग कोंबडं कापलं म्हणून कीर्तन करायला लागली का म्हणलं हे कोंबडं कापलं म्हणून मी. आता हे लोक म्हणते काही देवादेवी करायला लागते तर कोंबड्याच कापा लागते. आम्ही गिन नाही कापले कोंबडे. आम्ही गिन नाही केले कोणतं देवधर्म. आमचा एकच धर्म ह्या बस. या गुरुची पूजा मरेपर्यंत जन्म राहील या गुरुची पूजा बस. हाच आज आमचा गुरु आणि हेच आमचे भगवंत. तेजापूरले नारळ घेऊन गेली जगन्नाथ पाशी त्यांची बहीण. जगन्नाथ महाराज म्हणत होते बाई तुला 2 नारळ आणले ना त्याच्यातलं एक नारळ खवटाय माय म्हणे तुझ. आपले जगन्नाथ महाराज सांगायचे पण जगन्नाथ महाराजांचं दुसऱ्या दिवशी भाषा मरण पावलं. ते म्हणजे महाराजांच्या तोंडावरचे शब्दही अनमोल ठरत होते. मग त्या बहिणीला समजलं का महाराज म्हणत होते व 2 नारळ नेले 1 नारळ खवटाय बा म्हणून म्हणत होते. मग महाराजांचे शब्द अनमोल ठरले. आले 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 बाबा दमनीवाले आले 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 बाबा दमनीवाले आले 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 बाबा दमनीवाले दमनीवाले बैलवाले दमनीवाले बैलवाले आले 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 बाबा दमनीवाले आले 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 बाबा दमनीवाले आले 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 बाबा दमनीवाले आले 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 बाबा दमनीवाले. बहीण गेली नारळ घेऊन बाबाच्या भेटीले. बहीण गेली नारळ घेऊन बाबाच्या भेटीले. एक नारळ खवटाय सांगे बहिणीले सांगे बहिणीले सांगे बहिणीले. महाराज म्हणत होते विठ्ठलाचा केळाय नारायण बोले विठ्ठलाचा केळाय नारायण बोले. आले 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 बाबा दमनीवाले आले 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 बाबा दमनीवाले आले 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 बाबा दमनीवाले दमनीवाले बैलवाले दमनीवाले बैलवाले आले 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 बाबा दमनीवाले आले 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 बाबा दमनीवाले. सुटला घाम राजीव भाऊ यायचीच मोठी आपद.